नमस्कार श्रोतेहो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे स्वागत. आज आपण ऐकणार आहोत नाती सांभाळताना या कथेचा अंतिम भाग. लेखिका मनीषा नरेंद्र परब. विजयची कार एका बंगल्याजवळ येऊन थांबते. आलं, चल. वा पप्पा, हा बंगला कोणाचा आहे? मस्त आहे ना? प्रीतीचा मुलगा अभिराम बोलतो. अरे, हा बंगला तुझ्या आजोबांचा आहे, म्हणजे तुझ्या मम्मीच्या वडिलांचा. विजय त्याला कौतुकाने सांगतो. मम्मी, तू कधी बोलली नाही मला आजोबा आहेत आणि त्यांचाच एवढा मोठा बंगला आहे ते. अभिराम तिला प्रश्न करतो. ती, विजय आणि अभिराम कारमधून उतरतात. तिचे बाबा बाहेरच झोपाळ्यावर झोका घेत बसलेले असतात. अभिराम त्यांना धावत जाऊन आजोबा आजोबा म्हणून जोरात आवाज देतो आणि त्यांना मिठी मारतो. आजोबा? अरे बाबा, तू आहेस कोण आणि मला आजोबा का म्हणालास? प्रीतीचे बाबा विचारतात. अहो आजोबा, कारण तुम्ही माझे आजोबा आहात म्हणून. अभिरामचं हे बोलणं ऐकून त्यांना हसू येतं. तेवढ्यात प्रीती त्यांना आवाज देते. बाबा. प्रीतीचे बाबा तिच्याकडे पाहतात. डोळ्यांवरील चष्मा बाजूला करतात. त्यांना प्रीतीला पाहून आनंद झालेला असतो, पण ते दाखवत नाहीत. हा अभिराम तुमचा नातू, प्रीती बोलते. प्रीतीचे बाबा विजयकडे पाहतात आणि घरात गुपचूप काहीच न बोलता जातात. प्रीती विजयकडे पाहते. तू आज जा. आणि अभिरामला पाहून त्यांना खुशीच झाली आहे. ते नक्की सगळं विसरतील आणि कदाचित विसरले सुद्धा असतील. तो तिला धीर देतो. प्रीती घराच्या उंबरठ्यात उभी राहून बाबा पुन्हा आवाज देते. तिचा आवाज ऐकून तिची आईसुद्धा बाहेर येते. आईला सुद्धा तितकाच आनंद झालेला असतो. आता कशाला आली आहेस? तिचे बाबा पाठमोरे उभे राहून म्हणतात. बाबा, तुमच्या लेकीला तुम्ही माफ नाही करणार? लहानपणापासून अनेक चुका पोटात घातल्यात ना तुम्ही, मग आता ही चूक नाही का घालणार पोटात? असे म्हणून ती बाबांचे पाय धरते. रोज फोन करतेस, पण बोलता येत नाही का? बाबांनी बरोबर ओळखलं होतं. वडिलांचं काळीज, पण ते प्रीतीला समजलं नव्हतं. बाबा, पळून जाताना एकदाही ह्या बापाचा विचार नाही आला तुला? एकदा माझ्याजवळ बोलली असती तर आज अशी खाली मान घालून 8 वर्ष राहिली नसती. बापावर इतकाच विश्वास होता का? बाबा, खरंच मला माफ करा. मुलगा झाला हे सुद्धा तुला वाटलं नाही का सांगावंसं? इतका निर्दयी वाटला का तुझा बाप? ती रडू लागते. ती आईचे सुद्धा पाय धरते. ही आई तुझी मैत्रीण बनू शकली असती जर तुझा माझ्यावर विश्वास असता तर. आई, मला खरंच माफ कर. असे म्हणून ती आईला मिठी मारते. अभिराम आणि विजय हे सारं पाहत असतात. ये बाळा, जवळ ये. तिची आई अभिरामला जवळ घेते आणि त्याच्या हातात चॉकलेट देते आणि गालाचा पापा घेते. बाबा, माफ करा. आम्ही खरंच चुकलो. विजय त्यांची माफी मागतो. पण बाबा त्याला काहीच दोष देत नाहीत, कारण चूक फक्त आणि फक्त आपल्या मुलीची होती. मुलगा कितीही लाख बोलू दे, पण पळून जाऊन मुलीने लग्न करू नये ह्याचा एका आईबापाला किती मनस्ताप होतो हे फक्त त्या आईबापाला माहीत असतं. समाप्त. श्रोतेहो, कशी वाटली ही कथा कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. धन्यवाद.